अकोला महानगरपालिकेच्या सभागृहाला लावण्यात आलेल्या टिपू सुलतानच्या नामफलकाच्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण तापलंय। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नामफलक तातडीनं हटवण्याची मागणी करत मनपा आवारात आंदोलन छेडलं। शिवसेनेच्या वतीनं 10 दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित नामफलक हटवण्याची विनंती तसंच सूचना करण्यात आली होती। मात्र त्यावर कोणतीही कारवाई किंवा लेखी उत्तर न मिळाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय। विधान भवन येथे झालेल्या चर्चेचा उल्लेख करत आंदोलनकर्त्यांनी टिपू सुलतान यांच्या ऐतिहासिक भूमिकेबाबत आक्षेप नोंदवले आणि त्यांचं नाव मनपा सभागृहाला देणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं। महानगर प्रमुख राजेश मिश्रा, उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अतुल एडणे, विकी बावरी, शहर प्रमुख योगेश ढोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येनं मनपा कार्यालयात जमले। दोन्ही बाजूंनी गर्दी वाढू लागल्यानं पोलीस प्रशासनानं तात्काळ बंदोबस्त वाढवला। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता मनपा आयुक्तांनी येत्या 8 दिवसात या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात येईल याबाबत लेखी स्वरूपात कळवण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। दरम्यान संबंधित नामफलक काढून त्या ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम किंवा छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या राष्ट्रहिताशी संबंधित व्यक्तीचं नाव देण्यात यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। अन्यथा शिवसेना स्टाईलनं नामफलक काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। 10 दिवस अगोदर आम्ही या टिपू सुलतानचा विषय घेऊन आयुक्ताकडे आलतो आणि आयुक्त साहेबांना पण निवेदन दिला होता। तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्याच्यावर काही ना काही कारवाई करतो। काल या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी या सभागृहामध्ये त्यांनी सांगितलं की इतिहासच आहे, त्यांनी सांगितलं म्हणजे तो विषयच नाही आहे, इतिहास आहे की टिपू सुलतान यांनी हा जो होता नराधम 75,000 हिंदू लोकांचा कत्ल केला, 30,000 गायीचा कत्ल केला। मग आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बनतात तर मग हा बोर्ड इथे पाहिजे का? टिपू सुलतानचा नाही पाहिजे। त्यासाठी आमचं आंदोलन होतं। आज यासाठी आम्ही आयुक्ताकडे आलो होतो। आयुक्त साहेब तुम्ही आतापर्यंत त्यावर काय कारवाई केली? आयुक्त साहेब नव्हते, ऍडिशनल आपले हे उपायुक्त होते, त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलं की 8 दिवसात आम्ही यावर काय कारवाई करतो तुम्हाला लेखी स्वरूपात देतो। आम्ही त्यांना आग्रह केला की आम्हाला या शहराचं वातावरण खराब करायचं नाही आहे, कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री और इतिहास बनते, मग इथे टिपू सुलतानचा बोर्ड नाही पाहिजे। तुम्ही लावा ना, आम्ही सांगितलं ना की छत्रपती संभाजी महाराज लावा किंवा एपीजे अब्दुल कलामाचं नाव द्या, त्याला आम्हाला हरकत नाही आहे। ज्याच्यामुळे या जो कलंकित राजा आहे, राजा कायचा आहे तो कलंकित आहे। आणि काल स्पष्ट आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तो आम्हाला बोर्ड नाही पाहिजे तिथे, हे आमचा मागणी आहे। यांनी नाही केलं तर आम्ही त्यांना आता सांगितलं की तुम्ही नाही केलं तर आम्ही पुढे आमच्या मार्गाने ते आम्ही बोर्ड काढणार म्हणजे काढणार आहे। त्यामध्ये मग काही लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला त्याची पूर्ण जबाबदारी या महानगरपालिका प्रशासनाची राहणार आहे।